डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तुम्ही वाचलेलं आणि तुम्हाला आवडलेलं पुस्तक नेमकं कोणतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. कारण आज जागतिक पुस्तक दिवस आहे आणि याच पुस्तक दिवसाच्या निमित्ताने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुस्तकांविषयी जाणून घेणार आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पर्सनल ग्रंथालयामध्ये एकूण 36,000 पुस्तकांचा संग्रह होता, आपल्याला माहिती असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या 36,000 पुस्तकांपैकी जवळपास 33,000 पुस्तकांवरती काही अंडरलाईन केलेले आहेत, काही खुणा केलेल्या आहेत, आणि काही नोट्स देखील बाजूला लिहिलेल्या आहेत. याशिवाय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं खरेदी करण्याची जी क्षमता होती किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर किती पुस्तकं खरेदी करायचे असा जर प्रश्न तुम्हाला पडलेला असेल तर याचं उत्तर खूप भयानक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेलंग नावाच्या एका व्यक्तीकडून किती पुस्तकं खरेदी केली असतील तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तेलंग नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला असं समजल्यानंतर त्याच्या घरी संपर्क साधला आणि घरी संपर्क साधून तेलंग नावाच्या व्यक्तीकडची सगळी पुस्तकं खरेदी केली. ही पुस्तकं साधारणतः 2 ट्रक होती आणि 2 ट्रक पुस्तकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी खरेदी केली आणि ती सगळी पुस्तकं आपल्या सिद्धार्थ महाविद्यालयाच्या ग्रंथालयामध्ये आणली. तेलंग नावाच्या या व्यक्तीकडे पुस्तकांचा खूप चांगला संग्रह आहे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना माहिती होतं आणि म्हणून तेलंग नावाच्या या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे कुटुंबीय या पुस्तकांचं काय करतील असा प्रश्न त्यांच्यासमोर होता आणि म्हणून त्यांनी त्यांच्या कुटुंबियाकडे विचारणाही केली आणि विचारणा केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की हे कुटुंबीय हे पुस्तकं आता फेकून देणार आहेत किंवा ते विक्रीस काढणार आहेत. आणि हीच संधी साधून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या तेलंग नावाच्या व्यक्तीच्या ग्रंथालयातले जवळपास 2 ट्रक पुस्तकं विकत घेतले आणि ते थेट सिद्धार्थ महाविद्यालयामध्ये आणले आणि त्यातलेच काही ग्रंथ नंतर मिलिंद महाविद्यालयाच्या लायब्ररीमध्ये देखील आणले गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं खरेदी करण्याची ही भूक प्रचंड होती आणि तेवढीच वाचण्याची देखील होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या पुस्तकांना आपल्या जीवापाड जपायचे आणि याचाच एक किस्सा त्यांचा नेहरूंचा खूप प्रसिद्ध आहे. नेहरूंनी एक वेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना काही पुस्तकं मागितली आणि पुस्तकं मागितल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न पडला की नेहरूंना हे पुस्तकं द्यायचे का, कारण हे पुस्तकं दुर्मिळ होते आणि ही पुस्तकं जर हरवली तर ती नंतर मिळणार नाहीत अशी खात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती आणि म्हणूनच त्यांनी नेहरूंना तर सांगितलं की हो कदाचित माझ्या लायब्ररीमध्ये हे ग्रंथ असतील, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ग्रंथ त्यांना दिले नाहीत. त्यांनी त्यांचे ग्रंथपाल शास्त्री रेगे यांना फोन केला आणि सांगितलं की शास्त्री रेगे, तुम्हाला पंडित जवाहरलाल नेहरू यांचा फोन येईल आणि तुम्हाला काही पुस्तकांच्या बाबतीमध्ये ते विचारणा करतील. ते ज्या पुस्तकांचं नाव सांगतील ते पुस्तक कोणीतरी घेऊन गेलेलं आहे किंवा ते आपल्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध नाही असं सांगा. यावर शास्त्री रेगेंना प्रश्न पडला की देशाचे पंतप्रधान आपल्याला पुस्तक मागत आहेत आणि आपण देशाच्या पंतप्रधानांना पुस्तक नाही म्हणून सांगायचं का. शास्त्री रेगेंच्या मनातला प्रश्न त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्री रेगेंना सांगितलं की अरे ते देशाचे पंतप्रधान आहेत, त्यांच्याकडून एखादं पुस्तक गहाळ झालं तर आपण त्यांना कसं मागायचं आणि ते आपल्याला देतील का. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शास्त्री रेगेंना सांगितलं की एवढ्या मोठ्या व्यस्त असलेल्या व्यक्तीकडून पुस्तकं गहाळ होण्याची शक्यता जास्त आहे आणि त्याच्यामुळं ही पुस्तकं दुर्मिळ आहेत आणि ती आपल्याला पुन्हा विकत घेता येणार नाहीत. त्याच्यामुळं आपण नेहरूंना ही पुस्तकं न दिलेलीच बरी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नेहरूंना पुस्तकं दिली नाहीत. याचा अर्थ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकांवरती किती प्रेम होतं हे आपल्या लक्षात येईल. आज एखाद्या नेत्याने जर आपल्याला पुस्तकं मागितलं तर आपण त्याला सहज देतो, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दुर्मिळ पुस्तकांचा संग्रह आपल्या जीवापाड जपलेला होता. इतकंच नाही तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं एक स्टेटमेंट केलेलं होतं की बिलीफने जर माझ्या पुस्तकांच्या कपाटाला हात जरी लावला तर मी त्याला गोळी घालीन. इतकं आक्रमक स्वरूप डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं आणि एवढ्या आक्रमक पद्धतीने ते त्यांच्या पुस्तकावरती प्रेम देखील करायचे आणि म्हणूनच त्यांनी ही अशा प्रकारची भाषा देखील केलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकमेव अशी व्यक्ती आहेत ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलेलं आहे, आपल्या लक्षात असेल. कारण ज्यावेळेस इंजिनियर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विचारत होता की अशा स्वरूपाचं घर तुम्ही का बांधताय, कारण या घरामध्ये राहण्यासारखी परिस्थिती असू शकत नाही, इतका मोठा पैसा खर्च करून तुम्ही इतकं मोठं घर बांधताय, हे घर नेमकं कशासाठी बांधताय हे माझ्या लक्षात येत नाही. त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की हे घर जे आहे हे घर मी मला राहण्यासाठी किंवा माझ्या कुटुंबियांना राहण्यासाठी बांधत नाही आहे, तर हे घर मी माझ्या पुस्तकांसाठी बांधत आहे. जगातले असे एकमेव महापुरुष आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी पुस्तकांसाठी घर बांधलेलं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असे अनेक किस्से प्रसिद्ध आहेत, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तकांनी घडवलं होतं आणि त्यानंतर
बाबासाहेबांनी पुस्तकांना घडवलं, अशी एक वेगळी प्रक्रिया आपल्याला पाहायला मिळते। आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषाला अभिवादन करत असताना आपण या महापुरुषांच्या नावाने असलेली जी काही पुस्तकं आहेत किंवा त्यांनी जी काही पुस्तकं लिहिलेली आहेत ती वाचणं हेच खरं त्यांना अभिवादन आहे। आणि म्हणून आपण प्रयत्न करूया की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली सगळी जी काही पुस्तकं आहेत ती पुस्तकं आपण भविष्यामध्ये वाचूया आणि या पुस्तकांच्या माध्यमातून जो काही विचार आपल्याला मिळालेला आहे त्या विचाराचा प्रचार आणि प्रसार देखील नक्की करूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुस्तकं देखील एकमेकांना भेट देऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आजपर्यंत आपण वाचलेल्या पुस्तकांवर देखील आपण भाष्य केलं पाहिजे। आपल्याला नेमकं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आत्तापर्यंत वाचलेलं कोणतं पुस्तक आपल्याला आवडलेलं आहे ते देखील कॉमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका। आणि जर संधीच मिळाली तर आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अशी पुस्तकं इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न देखील करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया, पण पुस्तकावरती प्रेम करणाऱ्या या जागतिक महापुरुषाला या जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने विनम्र असं अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद।